भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण. ठाणे रेल्वे स्थानकात इलेक्ट्रिक इंजिनचा इतिहास प्रदर्शित. भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला 3 फेब्रुवारी रोजी 100 वर्ष पूर्ण झाली. एका शतकापूर्वी भारतातील पहिली विद्युत शक्तीवर चालणारी रेल्वे दिनांक 3 फेब्रुवारी 1925 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबईतील कुर्ला या दरम्यान 16 किलोमीटर धावली. तेव्हापासून भारताने ब्रॉडगेज नेटवर्कच्या विद्युतीकरणाकडे वाटचाल सुरू केली. 2014-15 पासून भारतीय रेल्वेने सुमारे 45,200 रूट किलोमीटर बीजी नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण केले. 1951 मध्ये 388 किलोमीटरपासून विद्युतीकरणाचे जाळे झपाट्याने जवळपास 100% विस्तारले आहे. आज या शतकपूर्तीनिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात इलेक्ट्रिक इंजिनचा इतिहास प्रदर्शित करण्यात आला होता. या निमित्ताने ठाणे रेल्वे स्थानक येथे भव्य रांगोळी, जुन्या ट्रेन ते अत्याधुनिक ट्रेनचा प्रवास, रेल्वे मशिनरी इत्यादी प्रकारचे मशीन रेल्वेतर्फे प्रदर्शित करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना भारतीय रेल्वेतर्फे जुनी ट्रेन, मोनोरेल, मेट्रो, आधुनिक ट्रेन या संदर्भात अधिक माहिती देण्यात येणार असल्याचं यावेळी स्टेशन मास्तर तावडे यांनी सांगितलं आहे. ठाणे स्थानक दर दिवशी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची रेलचेल दिसून येते. त्यामुळे ठाणे स्टेशनला जागतिक दर्जा मिळावा अशी मागणी यावेळी प्रवासी संघटनांनी केली आहे.